अन्न, वस्त्र, निवारा याचबरोबर आता वीज मूलभूत गरज बनली आहे. एका तासासाठी जरी वीज खंडित झाली तरी त्याचे परिणाम इतर कामावर पडताना दिसतात. विजेचा वापर हा जास्त प्रमाणात वाढलाय आणि वीज वापराच्या तुलनेत वीज निर्मिती कमी असल्यामुळे भारनियमन अपरिहार्य बनलं असून उन्हाळ्यात शेतकऱ्यांना विजेच्या संकटाला सामोरे जावे लागते. या वीज टंचाईला महत्त्वाचा पर्याय म्हणून सौर ऊर्जा प्रकल्प महत्त्वाचा ठरतोय. सौर ऊर्जेचा असाच एक यशस्वी प्रयोग करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बहुलखेडा येथील प्रगतशील शेतकरी शांताराम पाटील यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. पाहुयात. नमस्कार, मी शांताराम एकनाथ पाटील, राहणार बहुलखेडा, तालुका सैगाव, जिल्हा संभाजीनगर. मी या सौर कृषी पंपाविषयी माहिती देतो. आज जवळजवळ 2019मध्ये प्रधानमंत्री सौर योजनेअंतर्गत जाहिरात निघाली होती. त्या जाहिरातांतर्गत मी ऑनलाईन अर्ज टाकलेला होता. त्या अर्जामध्ये माझा हा सौर पंप सौर सेट मंजूर झाला आहे. त्यामध्ये मला म्हणजे 90% सबसिडी मिळालेली होती. जवळजवळ म्हणजे 16,500 रुपये मी फक्त भरलेले होते आणि त्यामुळे हा 3 HP सेट मला मिळाला. तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे खूपच फायदेशीर किंवा उपयोगी असलेला हा संच आहे. जसं लाईटचा प्रॉब्लेम आहे किंवा बऱ्याचशा अडचणी DP वगैरे असं कधी फक्त उपयोग असा होतो, रात्री याचा उपयोग होत नाही, पण दिवसा मात्र याचं एवढं कार्य होतं आहे. पूर्णतः लाईटवर कुठल्याही प्रकारे अवलंबून न राहता सौर ऊर्जावर किंवा ह्या सेटवर आम्ही कार्य करतो आहे. आणि आज बरंचसं म्हणजे माझी पूर्णतः जवळजवळ 3 हेक्टर 73 शेती हे पूर्ण मी या पंपावर 3 HP पंप आहे तरी मला कुठं कमी पडत नाही तो. आणि तसंच अजून पण आता जसं आता ही प्रधानमंत्री सौर योजना झाली, त्यानंतर मात्र मुख्यमंत्री सौर योजना आली. मुख्यमंत्री कुसुम ते काही कुठली तरी एक योजना होती, अजून पण चालू आहे. आणि त्या अंतर्गत बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अर्ज टाकलेले आहेत. पण अडचण अशी होते, सगळ्यांच्याच मंजूर होतं किंवा नाही होत, याला खूप प्रॉब्लेम येते. त्याच्यामुळे शासनाला म्हणजे आमची मागणी राहणार की जास्तीत जास्त सौर पंप मंजूर केल्यानंतर किंवा करावे, जेणेकरून तुमचाच इलेक्ट्रिसिटीचा भार आमचा कमी होणार किंवा आमचा पण ताण कमी होणार आहे शेतकऱ्यांचा. म्हणजे आमच्यासाठी फायदेशीर आहे, तुमच्यासाठी पण फायदेशीर आहे.